आवडे निरंतर हे शिवान आवडे निरंतर हे शिवान मकर कुंडले बंदी बंदी हे राजे तुलसी हार करा देवी तांबर आवडे निरंतर हे शिवान आवडे निरंतर हे शिवान बाकीचे जोडी नाही पीटीला कोण नाही का गावाची रेकडी तिथे बस बाबा तुम्ही तिकडून काढा ना अण्णा पुढे या इथे गेला Hare
Muhammad
तुझी संगती तुझी संगती आई आमोचे निशंते आई आमोचे निशंते आई आमोचे निशंते आई आमोचे तुझे
तुझे सगाते तुझे सगाते तुझे सगाते तुझे मनोन विशेष
माझ्या हातावर गेले मला एक एक काळ पारवानी मंडळीच्या कुशल मार्गदर्शनात गायक वादक श्रवण करणाऱ्या मंडळीच्या सानिध्यात शेवटची सेवा या दिनाकडे आलेल्या सप्ताह सुरू होऊन किती वर्ष झाली त्यांना 27 वय वर्ष 27 वर्ष हा सप्ताह सुरुवात आमच्या हाताने झालेला आहे. अखमागून सुरते महाराज आले याचं 27 वर्षामध्ये आमचा एकही खाडा नाही. जागरण काला पण आता वयाच्या मानानं 2 कार्यक्रम नको म्हणून एक. धन्यवाद तुम्हाला. या अभंगद्वारे मनुष्य घ्यायला आलेल्या जीवाला आमचे संत महात्मे शिकवण देतात. कशाची संगत कोणाची करायची आहे. का बरं? संगतीने मनुष्य चढतो आणि संगतीने मनुष्य पडतो. संगतीने माणसाला किंमत येते आणि संगतीने माणसाची आबरू जाते. संगतीवर फार आयुष्याचा परिणाम आहे. मला फार मोठी घडणमडण आयुष्याची संगतीवर. चांगल्याची संगत केली चांगलं होणार. गहू पेरले फुलगा उगवणार नाही. गहू पेरले गहू उगवणार आणि हुलगा पेरला तर हुलगाच उगवणार. संगतीने काय परिणाम होतो? अहो संगतीने चांगले चांगले माणसं बिघडतात. संगतीनं चांगले चांगले माणसं बिघडतात. संगे राजो भंगरा गुरगंगे नरेला गुरगंगे नरेला धिकणाच्या संगे राजो भंगरा गुरगंगे नरेला गुरगंगे नरेला एकनाथच्या संगतीनं हिऱ्याचा नाश झाला. आपल्या बरोबर हिरे घेणं ते हिरे वेगळे. 4 वाजता त्या वडिलाला विचारलं की नाही ते कोण तिकडे आले तर ते आमचा हिरा आहे ना त्याला पुराणे होते. काय करायचे त्या हिऱ्याला? हिरा एक अशी वस्तू आहे महाराज. 9 रत्नापैकी एक रत्न आहे. ज्वारीच्या दाणे एवढा जर खरे घेण्याचा हिऱ्याचा खरा असला ना त्याची 25 लाख रुपये किंमत होती. ज्वारीच्या दाण्यावर एवढी किंमत आहे हिऱ्याची. पहिल्या जुन्या माणसाच्या बोटामध्ये हिऱ्याच्या अंगठ्या असायच्या. आता टिंब टिंब. आता बोटामध्ये हिऱ्याच्या अंगठ्या नाही का हातामध्ये वाटल्या गॅसवर. पण तो हिरा त्याला ढेकणाचाच स्पर्श झाला. ढेकणाचा माती मोर होतो. मोल उतरले संगती गुणे मोल उतरले संगती गुणे मोल उतरले संगती गुणे मोल उतरले संगती गुणे
कस्तुरी जर खरी असेल ना तर एक चिंचोक्याच्या भाला एवढी कस्तुरी कमीत कमी 500 रुपयाला जाते. एवढी कस्तुरी 500 रुपयाला जाते. कोणाला बघायची असते तर घरी या, मी तुम्हाला दाखवेन. मला ह्या दुखण्यामध्ये दुधात द्यायला आणलेली एवढी डबी 5,000 रुपयाची. पण ती कस्तुरी एवढ्या मोलाची, फक्त त्याच्यामध्ये 2 बोटाने हिंग घालायचा आणि त्या पोत्यामध्ये टाकायचं. त्या कस्तुरीची माती होती. का समृद्धीचा परिणाम. ओढाळाच्या संगे सात्विक नारळी. एक ओढाळ गाय होती आणि बाकीच्या आपल्या सात्विक होत्या. चित्राबाद सुद्धा वडाळ असते, माणसाचे वडाळ असते, सगळ्या जातीत वडाळ आहेतच. वडाळ काय शहराच्या वाट्यात होती. संध्याकाळी 10-11 वाजल्या की अशी मागं सरायची, चला तोडायची, जायची. कोणाच्या गवारीत, कोणाच्या मकात, कोणाच्या घासात पोटभर खाऊन यायची आणि चांगलं पोटचा येऊन गावलेलं बसायचं. ही जी सात्विक गाय होती तिला मालक आपला बायला पुढची मशी पुढची चिपाला टाकत होता. तिला सांगितलं, बाई रोज तू चिपाला फोडीची, माझ्या बरोबर येते का? नको म्हणले, मला तुम्हाला बांधायला म्हणजे तुला काय त्याची काळजी करू नये, मी करते प्रयत्न. मालकाने बांधली होती. किंवा ढाल गाय गेली आणि तिच्या मिठीला धडकली. मुळीनं मेघ मार, मुलगी मेघ नेली आपल्या बरोबर. घासामध्ये चरत होत्या दोन. मालकाचा चाहूला ऐकला. ते ओढाळ गाय होती, कोपातून उडी मारली, गेली पळून. मालकानं धरली, गोठ्यात नेऊन बांधली, कुऱ्हाडीचा गांडा काढला आणि 5 सुधी चोर हाणली. क्षण एक क्षणाच्या संगतीमुळे. का तसे मनुष्याचे वादन संगती चांगल्याची करावी. बड़े के साथ बैठे तो बढ़त बढ़त जाए और गधे के साथ बैठे तो 2-2 लाख खात. हे मनुष्याने हरवलेल्या जीवानं, आपण देवाच्या संगतीमध्ये राहणारी माणसं नाही. आपण देव काढणार. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे बरे तुम्ही. आपण देव आहे. कारण देव सांगतोय, ममई वंशो जीव लोके तैसे ते माझे करत रहे सांगितले. पण आपण ते देवाची संगती सोडली आणि ह्या 3.5 हात नाश्त्या द्यायची संगती. कोणत्याही जन्माचा मला देह आवडतो. माणसाला देह आवडतो, डुकऱ्याला आवडत नाही. कुत्र्याला प्रत्येक जन्मामध्ये आईबाप हे चिमणावं. प्रत्येक जन्मामध्ये नाटक होत आहे. प्रत्येक जन्मामध्ये घरदार आहे. पुन्हा बिन घराचं कोण आहे? कोंड्याला घर नाहीचा, मुंग्याला घर नाहीचा, सापाला घर नाहीचा. प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाला आईबाप आहे. डुकराला, कुत्र्याला, गाढवाला आईबाप नाही का? गाढवाला आईबापाची ओळख आहे का? गाढवाला आईबापाची ओळख आहे का? लाईन आली का? लाईन आली का? सांगली गाढवाला आईबापाची ओळख आहे का? काय फरक पडला? कुछ नाही पादचारी मनुष्य पडी कुत्री. कुत्रीला आईबापाची ओळख नाही मानत. आम्ही नेहमी सांगत असतो, जर तुम्हाला खरा परमार्थ करायचा असेल ना, उद्धार करून घ्यायचा असेल ना, संसारातच राहा. सुखाने काम करा, कष्टाने मिळवा. भाजी भाकरी आपल्या आई वडिलांना सुद्धा समाधानात ठेवा. जाऊ दे त्या जाऊ. देहाच्या संगतीवर जीव राहिला नाही. फिरता फिरता त्याला एक बाई गवासली. बाई गवासली माणूस
त्या बाईचं नाव आहे माया. त्या बाईचं नाव काय? माया. माया कोणी पाहिजे का? माया पाहिजे का कोणी मंडळी? नाही ना. पण बेजारी केली ना माणसाची. बाबा कीर्तन मला करायची, माझ्याकडे बघून कीर्तन काय बघतो कोणाला? माया नदीचं पाणी गड्या पाणी गया गीता म्हाताऱ्या बैलाबरोबर जर घोडं झोपलं ना, त्या घोड्याचा खांड येत असतो, बैलाचा म्हाताऱ्याचा सांभाळून घ्या. ए मनुष्याने हलालेल्या जेव्हा, अरे या माया नदीच्या पाण्यामध्ये लय वाहले रे बा, लय वाहले. जीवाला पश्चाताप झाला. 184 फेऱ्याचं दुःख लक्षात आलं आणि मनुष्याने याची प्राप्ती झाली. भगवान आता मला मनुष्य देह मिळालाय आणि तुझी संगती झाली. आता आमची शांती झाली. अभंगाच्या पहिल्याकडे तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. समाधान होतं. तसं तुझ्या संगतीने आज आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला चिंता राहिली, चिंता राहिली. का बरं तुम्ही कशामुळे निश्चिंत झाला? देवपदामध्ये सांगतात
मिळालं. का बरं? काय भोग? प्रत्येक जन्मात भोग आहे. आहार, निद्रा, भय आणि मैत्री सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक ज्ञान सर्वत्र. भोग आहेत पण सुखाचे नाही. तुम्ही कशाकडे हात करा मला संसारामध्ये दुःख मिश्रित दुःख मला रस्ता चुकायला जाऊ नको बाबा. आज चिंता आहे तरुण मुलाचं लग्न होण्याचं. झालं. संपली का चिंता? मुलगा होण्याचं. झाला. संपली का चिंता? तो लहानाचा मोठा होण्याचं. संपली का चिंता? तो शिकण्याची, तो चांगलं वागण्याची आई वडिलांना इच्छा असते का? त्या मुलांना दारू पिऊन आपल्याला शिवाय द्यावयाची इच्छा असते. आजची मुलं काय करायला लागले? काय चाललाय तमाशा? संसारातला कोणताही भोग असू द्या, दुःख मिश्रित आहे. त्याच्यामध्ये दुःख काढले. सोन्याची लग्न होती पण दात इचकून मारावं लागलं. तर आपल्याजवळ काय हो? सापडाचं घर रिकामी बरोबर दमडीचे ख्याल मिळे चिपळी कुशालाचे म्हणायचे. काय आपल्याजवळ भोग आहेत पण दुःख मिश्रित आहे. भोग सुखाचे पाहिजे मला. भोग सुखाचे सुखळे. तुमच्या घरी तर लय श्रीमंती गरज आहे बाबा म्हणले. पण हरिदासाचे सरोवर हरिदासाचे सरोवर हरिदासाचे सरोवर हरिदासाचे
ताकासारखे ताकासारखे ताकामध्ये चव आहे का पुष्टी पैलवान दूध पेत होते का दूध ताकामध्ये चव आहे मला तशी संसारामध्ये भोगाची चव आहे फक्त पुष्टी ताकद नाही ताकद ते जुन्या बायांचं मानच आता बऱ्याच दिवसापासून आमचा इथला संमत आहे ना आमच्या मुक्ता मावशी होत्या मुक्ता मावशी कोण होत्या कपुटीच्या त्या मुक्ताबाईच्या घरचा ताटाचा डेरा हातावर केलेल्या एवढी बाजरीची भाकर आणि काजळ्याची चटणी ते ताट थाळ्यामध्ये वाढायचं एक दोन भाकरी चोरून खायच्या काजळ्याची चटणी तोंडी लावायची हात दुखला की माणसाला झोप लागायची बा आताच्या माझ्या ताई माईचं ताट जर पाहिलं ना तो कोच खाऊन मुटका मारावा येथे नवनीताच 12 महिन्यामध्ये जेवढा आनंद मिळतो तेवढा आपल्याला 7 दिवसाच्या सप्त्यात मिळतो सप्ताह त्याच्याकरता करायचा पैसे जास्त झाले म्हणून नाही सप्ताह म्हणजे सलाई नाही सलाईन दिले तर ते 12 महिने अंगामध्ये राहिलं पाहिजे प्रत्येक महाराजाकडून काहीतरी घेतलं पाहिजे येथे नवनीताचे नाही देखील आता मिळाले ना तुम्हाला झालं बाबा घरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे चांगल्याच्या संगतीपासून माणसाला हाताळून जरी लावलं ना तरी जात जाऊ नये मला सोडी जाऊ नये संगत
माणसं चांगल्याच्या संगतीत टिकून राहत नाही. वाईटाच्या संगतीमध्ये लई जीवाचं रान करते. संघात संध्या येते कामात, कामात क्रोधो विजय, कामात क्रोधो विजय. क्रोधात भवती समूहा स्मृती विभ्रमा, मृत्यूभंशात बुद्धिनाशात प्रणश्य. संघामुळे बुद्धीचा विकास होतो महाराज, आणि संघामुळे बुद्धी अंकुर पावते, नष्ट होते. म्हणून मनुष्य जन्म पुन्हा नाही चिमण्यावर मिळाला ना. चांगल्याच्या संगती घ्याला जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. कष्टाने मिळवा, दान धर्म करा, चालण्याची तहान मुकेल्याची भूक जाणा. तरुण पिढीला माझी विनंती, बाळावर निर्विष्टी बना. निष्ठी बनून शरीराचं वाचलो कोपी सरत महाराज. पेनारी माणसं लवकर बनत येत. बहुतेक पेनाराचा दावा बापालाच करावा लागेल. त्याचं शरीर कोपी सडून जातं सगळं. तुका म्हणे आता आम्ही नव्हतो नाही देखील ते मिळेल. आज काल्याचा दिवस आहे. ग्रामस्थ मंडळीने आम्हाला सांगतो तर महाराज 15 मिनिटं अर्धा तासच कीर्तन करा, पण तुम्ही आलेच पाहिजे. आज काल्याचा दिवस आहे. काल्याच्या कीर्तनकार महाराजांनी वेदांत सिद्धांत काही सांगत बसायचं नाही. परिणामवादाचे दृष्टी सृष्टीवाद, आजादवाद, जीवशिववाद हे वाद घालीत बसायचं ना. काय सांगायचं गोकुळातलं चारित्र्य आगळं वेगळं. गोकुळाच्या चारित्र्याचा जर उच्चार केला, कानावर कोण ऐकलं तर जीवाचा उद्धार होत असतो. गोकुळात काय चारित्र्य केलं याने? पहिली केली ते मारामारी दुसरी केली चोरी. मारलं कोणाला? दुष्ट दुरात्मे दुराचारी होते का? दुसऱ्याला मारल्याचं पाप नाही बरं का मला. काही सांगते जे जे दिसते होते दृष्टी हा भक्ती योग पाप नाही तारण असेल. तुका म्हणजे त्याचे पाप नाही तारण असेल. पाप नाही वाईटाला मागे जाऊ. इंटू जर दिसला ना तर त्याला हळद कुंकू असं नाही. वाईटाला मारल्याचं पाप नाही. कंसाला कळालं आपला वैरी गोकुळामध्ये जन्मला, त्याने सभा बनवली आणि जवजी दिली. जो कोणी 5 वर्षाच्या आपल्या बाळाला मारी त्याला असं राज्य दिला जाईल. माबळ भटाने मिळा उचलला बाबा
महाबळ राक्षस होता, राक्षस महाबळ, त्याचा अपभ्रंश महाबळ भट. त्यांनी भटाचा वेश घेतला, सोहळं नेसला, जानवं घातलं, रुद्राक्षाची माळ घातली, चांगली तीजभर रुंदीची शिंदे घातली आणि हातामध्ये पंचांग घेतलं. गोकुळामध्ये आला, भविष्य पाहणार, ज्योतिष्य सांगणार, मनातील कामना दूर करणार. जसे अंगात आलेले माणसं, तुमच्या मनातलं काय असेल ते विचार. माझ्या मनात एकच आहे, माझ्या खिशात काय येते कोणीतरी सांगा. ते जर अंगात आलेल्या माणसाला सांगितलं ना, तर मी इथून पुढे त्याच्या घरी शेत टाकायला लवण साले काही उपयोग नाही बाबा. खेळ करते तर अंगात देव येत असतो का? अंगात देव देव आहेच अंगात. द्या सोडून. गल्ली गल्लीने हिंडू लागला. आमच्या आई बहिणीला भविष्य पाहण्याचा महिना. त्या बसाय बाबा इकडे या. बसवलं, पाठ बसायला दिला, पंचांगाला पाठ दिला आणि म्हणजे माझ्या लेकराचं भविष्य बघा. कर्जाच्या वर्णन केलं होतं भविष्याचं कृष्णाचं. पण त्या महाबळ भटाने पंचांग घेतलं, असं असं करायचं, असं करायचं, असं असं करायचं, असं करायचं. हे सगळं माझं सांगितलं. काय द्यावा, खरं सांगा काय येते तुम्हाला, तुमच्या गुरुची शब्द म्हणजे बाई खरं सांगता. शो मुलगा मूळ नक्षत्रावर खोटा म्हणून सुद्धा खरं बोलला होता. आणि खरं तर सगळ्या कुळाचा नाश केला नाही. मूळ नक्षत्र होतं, मग याला काय करावं, मूळ शांती म्हणजे याला शांती एकच आहे. उखाडा खांदायचा आणि त्याला पार्थ पुरायचं, उताना नाही. हे शब्द देवाने ऐकला, पाळण्यात होता आणि लागला आगायला. हा हा हा. देवाला वाटलं भवानीच्या बाजू गिरायच्या आगे समाग झाला. महाबळ भाषा पुढे देवाला नेऊन मांडले आणि देवाला पहिल्या चेतना वस्तूला चालना दिली. पाठीला जो पाठ होता तो थरथरायला लागला, डोंगणाखाली पाठ होता तो हलायला लागला, पुढचा पाठ होता त्याने पंचांग फेकून दिलं, रक्षित टाकली, डोंगर मोच्याला पाठे मारला. विटंबेला भवत गेला पाठीवरी पळायला लागला. दारामध्ये उखळ मुसळ बाज होती, ते आडवे झाले. तेव्हा काल्याचं चित्र झालं म्हणजे प्रस्ताव घेतल्याशिवाय जाऊ नका. आडवला बाबा, रपा 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 मारून लाल केला. आता बांधण्याचं डोटर नेस्ट दिला. आपलं शेतकऱ्याचं वेगळं, शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये माणूस लोकल पण पिटायचं ना. ब्राह्मणाच्या डोक्याला नुसता हात लागला सवळ हातात आलं. जानवे तुटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, कंसात पाहिला. अरे महाबळ भटा, अरे तू जैनाची दीक्षा घेऊन आला का? नाही म्हणजे लय पोर खराब आहे, एवढं सकच आहे पण लय माझ्या हात. पुतना मावशी म्हणजे तुला नाही मारत आलं, मी मारिते. पुतना मावशीने बाळात पेढ्या घेतला, सुटोडा बिफोडा, खाली खोबरं, चोळी पातळ सरी बिल्ल्या आणि यशोदाबाई याच्या घरी गेल्या. यशोदाबाई दारू झाले. कोण तुम्ही? अगं म्हणजे मी तुझी बहीण आहे, मला मद्रासला दिलेलं आहे, मी 15-20 वर्ष येत नाही, मग झालेला काळाला भेटायला आले.
पोरग नाव घालून झोपले पोरग जागाच होतं त्या आगाड्या मोठ्या ती बाई उचलली उठली महाराजांनी तिनं उचललं ना अंगाला लावलं पहिल्या मावळ्या एकमेकीचे लेकर पाठीत होत्या शेजारी जर कुठं मळ्यात गेली बाहेर गेली हल्ली कुरडा लागला तर दुसरी गाव उठवायची त्या लेकराला पाजायची आमची एक चुलती होती पारबाई पाटील म्हणून येणारा पाटलाची गल्लीत कोणाचाही लेकरू नडू द्या त्या पारबाई पाटील न्यायचं पाजायची मला ते गडी घेतला लावला थानाला त्या बाबा त्या बाईनं थानामध्ये वीज भरून आली होती ते वीज डोळे झाकून घेतले वीज प्याला रक्त प्याला पण ते प्राण वाढायला लागला उठला मला लागली अरे मंच मंच म्हण मला सोड 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 ते मला मी तुझ्याकडे आलो नव्हतो आणि जे माझ्याकडे येते मी त्याला सोडितच मी त्याला सोडितच थोडला जेवला तुला पूर्ण तो न सोडी जीव घेतल्या गेले 10 दिवशी पहिले महाराज एवढं मोठं राक्षसाचं घर पडलेलं सगळे गोकुळचे लोक जमले म्हणजे आता कसं करावं म्हणजे असं करा गेला कुऱ्हाडीने तोडा देगाला घाला सरपंचा पेटून द्या आनंदाच्या खोड्या गोकुळात तोड्या होऊ लागल्या चोरी होऊ लागली लोण्याची आमच्या बहिणीला 4 गोष्टीची लय आवड आहे शेण साई गाडगं जावय पेनाला का जावय असताना सासूला लय आवडतो का तुमच्या गल्लीमध्ये रात्री कोण आलत होत ते आमच्या गीताचे मालक होते आणि मग ते आलत करून होते म्हणजे लई पेले होते तरी सासूला आनंद वाटत लोण्याची चोरी होऊ लागली सासाला संशय येऊ लागला पहिले किल्ल्या सासाजवळ असायच्या महाराज चटण्या सुद्धा पहिल्या जुन्या सासा कपाटात केली 4 फूट माझ्या आईने मी सांगायच्या मावळूनच सासू होती त्यांना पण ते म्हातारी चटणी सुद्धा पिठी 4 ठेवायची मग त्या म्हातारीच्या डोळ्यात घालायला लागत होती या बायांचा सासुरास मुक्त होण्याकरता भगवंताने चोऱ्या सुरू केल्या घर पाहुणे एकांताचे एकवी धनवनीताचे नंदाचा चोरटा दही दूध टोपलोनी चोरून खायचं एका डोळ्याला संशय आला म्हणजे कृष्णा तुला बाकीच्या घरच्या चोऱ्या खपात्यात माझी चोरी करून दाखव तुझे आबरू जरी घातले तर मला दामणगावची गवळण म्हणून बरं ना मी जे नाव आपल्याचं जातो पंगत बघायला बसायला पंक्तीला आणि आता हाताचा आवाज आलाय लवकर टोळी तयार केली तिच्या घरात शिरला दैजोत टोपलोने खाल्लं लोण्याचे 2 पोंगे भरले आणि म्हातारीला असं मी शाखा म्हातारा सकाळच्या पलका प्रमाणाला उठवा हे होय आव हे उठ पहिले बोलणं होतं मला होय आव हे उठ ऐकलं का पोरावर ते दिसले का त्यांना बोलून आणा नातं कळत आता उठवून नातं झालं नवऱ्याला सुद्धा बायका नावानं हात मारायचा अरे उठणारे 7 वाजले पाणी सुटलं दवा करतो का पाणी बोलतो मला दोन्ही करतो नाही कारण म्हाताऱ्याने हात मारले दारू गाडल आणि म्हातारी साखर जुन्या सणातन म्हाताऱ्या होत्या त्याने असा हात केला करावे वसते लक्ष्मी कर्मते सरस्वती कर्मले गोविंदम प्रभाते दर्शन
असा हात फिरवला. म्हातारा म्हणला तो हा तो तुम्ही शेवटला काय म्हणता असं काय नाही माझा हाताला धरली आणि आम्ही माझी पुढे निघून ते खेळ म्हणलं आता म्हातारा मॅचिंग करायचं पुसून पुसणा मारा तुम्ही पुसा त्याला पुसा म्हणजे त्या पोराला काय म्हणले होते का गावळ्याच्या त्याला म्हणले होते आपण झाले म्हणजे सांभाळ जा नाही जायचं तो विचारला म्हातारी बाहेर निघाली काय त्यांनी पाहिलं ना रे गोंड्या इथ्या बघ ना तर रे जमले म्हातारे जमले आणि दिंडी नंदाच्या वाड्याला चालली आणि पोरं आणायचं वाजतो तास्या म्हातारीला मिशा वाजतो तास्या म्हातारीला नंदाच्या वाड्यात गेले म्हणे सदाबाई नंदराज कुठे कृष्ण कुठे म्हणजे बापाच्या मांडीत बसला त्या बाईनं हाका मारली मला बोलीनाराकडे मी जात नाही कधीच बोलीनाराकडे जात नाही ज्याला आगत असत त्याने माझ्याकडे यावं गेले त्याने कृपादृष्टी करून पुसलं आनंद अशा खोड्या केल्या तोड्या होऊ लागल्या यशोदा माझ्याच्या लक्षात आल्या नंतर त्याला बोलावून घेतलं सांगितलं 11:15 वाजले आता कुठपर्यंत गावात राहायचं कोणाला तुम्ही सांभाळा मावल्यावर लेकरू घडायचं कसं आईच्या हातात तुम्हाला हात जोडून सांगतो लेकराला चांगले संस्कार करीता लहान लेकराबरोबर घरातल्या माणसांना आवाजावं बोलत जावं लहान लेकराला बाळू तुम्हाला दूध प्यायचं का बाळू तुम्हाला शे करायचे का बाळू तुम्हाला शो करायचे का त्या लेकरावर संस्कार होतात त्या आवाजावं बोलायचं शिकत आमच्या ह्या भाषेत बोलत नाही बाळ्या तुला हागायचंय बाळ्या तुला मोठायचे पण जरा जमलं लग्न झालं मी कळत वाटत नंदराजाने सांगितलं कृष्णा आता गावात राहायचं नाही गाई पाठीमागे जायचं गाईचं नाव ऐकलं आणि वर हात करून भगवंतांना नाचायला का बरं भगवंताला आनंद झाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 दैवत मुख्य आहेत माझ आपण त्या दोन्ही दैवताला विसरतो दारात गाई आणि घरात आई. आज घरामध्ये आई कोणाच्या दिसत साहेब आणि त्यात आपल्या समाजामध्ये देवाला इतर समाजामध्ये एवढा देवाला नाही बा. दामणगावची बरीच मंडळी येते गावाची आमच्या गावामध्ये 125 आहे मुस्लिम बांधवाचे 125 कोणाचे 5-6 घर नोकरीला आहे 5-6 घराला शेती ते बिचारे कोणताही धंदा करून पोट भरू द्या पण प्रत्येकाच्या आई वडील घरात कपडा लत्ता पान तंबाखू 4-2 म्हातारा जमासाठी एकमेकीला हाका मारतात सुगरे हालिमा फातमा आगे पान खाणे. आमचा एक मुलगा असू द्या आमचे चौधरी पाटील लोखंडे पाटील शिंदे पाटील पोकळे पाटील जवळजवळ 500च्या वर पाटलाचा उमरा आहे पण एकाच्या आईवडिलाची तक्रार नाही असं पाटलाची आवडत नाही आमच्या गावामध्ये 70-80 उमरा तिरमाल्याचा साहेब बंगले बांधले काय आम्ही त्या सोनाराच्या दुकानात देवदर्शनाला गेलो बसलो 4-2 पोरं आले आणि ते पोरं आम्हाला सगळे वेळ तिथे का महाराज म्हणून बसलो तो बाकऱ्यावर तो एक रामा म्हणून मुलगा होता मला त्या सोनाराला म्हणतो सोनार मामा आम्हाला 7 तोळे सोनं द्या एका वेळेला त्यांनी 7 तोळे सोनं घेतलं म्हणलं बाबा सोनं तर लई मागलं कशाला म्हणलं बाबाचं लग्न आहे 4 तोळे बाबूला घालायला आणि 3 तोळे आईला तिचं मोळ्याला बायकोला म्हणजे तिच्या गळ्यात आहे आम्ही तिकडं बसलो होते म्हणलं बाबा एवढं लग्न मोठं आहे तुम्ही काय तुमचा हुंडा असतो मग 1 रुपया नाही आमच्यामध्ये हुंडा वस्तू तिथेवर काम नाही 1 रुपया हुंडा नाही लग्न कसं जमत मला जे आई वडिलाला चांगलं सांभाळीत असते चांगलं जीव लावित असते
त्याची मुलगी कोणी करतं आणि त्याच्या मुलाला कोणी विजेत. आपले पाटलाचं पोर होते काय म्हणा ऐका रे पाटला आपला मुद्दा कुठे खरा परमार्थ कुठे ते माणूस शोधेल. मातृदेव भो पितृदेव भो सकळ तीर्थाचे धुळे जे का सासू आणि सासरे नाही सकळ तीर्थाचे धुळे जे का माताने पितळे तयांच्या सेवेला दिसलेले दोन जरा मागून बोलतो तरुण पिढीला राग येऊ द्या. जेवढा तुम्ही तुमच्या मालकीला जीव लावता तेवढा आईला लाभेल नाही. शोकांती काय शोकांती काय गरिबाचे मुलं अनाथ आश्रमामध्ये नाही. गरिबाचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. बहुतेक श्रीमंताचे धनिक माणसाचे ज्याकडून खरा परमार्थ आई वडिलाची सेवा आहे. मावल्यावर खरा परमार्थ सासू सासऱ्याची सेवा आहे. खरा परमार्थ मालकाची सेवा आहे. ही एखादी शिडे सोमवार करीतील मालकाला पुढीची काहीच उपयोग नाही. आता सोमवाराच्या महिन्यात तर एवढा परमार्थ होसालाय नको नको जाय द्या सोडून. गाई पाठीमध्ये जायचे मैदानी खेळ खेळायचे. खेळ खेळला म्हणजे घाम येतो. घाम आला म्हणजे भूक लागायची. त्याच्यामध्ये पेढ्या रूपानं तुकाराम म्हणून देवा आता कुठून खेळायचं खाणे भात म्हणजे जेवायचं जेवायचं गायच्या वाच्या गायला पाणी मागवा गायला घास चारा. आई वडील जेवले का चौकशी करा आणि चला सोडा शिदोऱ्या. शिदोऱ्या सोडल्या. भगवंताच्या शिदोरीकडे पाहिलं. तुकाराम महाराजाने आपली शिदोरी पाहिली म्हणजे देवा येतो. तुझ्या संगतीने राहायचं नाव नाही आमचं खायचं. तू मोठ्या तुझे रोज एक पकवान नाही ते आमचं रोज तेच आहे. जोडाळ्याची भाकर आंबाड्याची भाजी मग आमचं तुझं करतो किती जागा करतो. जीव आणि शिव दोन्हीचा काला केला. दोन वस्तीचा काला काला त्याला म्हणते. कालाला फार म्हणतोय जीव ब्रह्माचा ऐक्य होणं आपल्या बोधावर जाणं. मी कोण आहे याची ओळख पटणं. मी कुठून आलोय जायचंय कुठे दह्याला जायचंय कुठे याची ओळख पटणं. तुम्ही इकडे आणा माझ्या हातात दारा तशीच नसते धरलं तरी तो काला सगळ्यांनी खाल्ला. आनंद झाला. घरी ताकाची सरवड ते खेळण्यामध्ये काय नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोने शिकेला लावे Jai
देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे तुझा देव आचार्य वाल्मिकी वंदन येते भाग्य मध्ये खाना घेवनी वंदन हे आवाज वैभव भक्ती देवाचे नामदेव पांडुरंग देव पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे तुझा देव आरती सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ति अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकवणे हरी तुकामागे हेचिरा वारी चुकवणे हरी माझ्या सगळ्यांच्या दासा मंडळी सुखी माझ्या विष्णुदासा भाग्यासी जामगे निदान पांडुरंग कल्पनेचे बाधा नव कवने काळी संत मंडळी सुखी असो मागणे तुझा प्रति आहे येतील तरी पाहे पांडुरंगा संतांचे रवी म्हणले आणि तुझे काय न मागू उदार तोई मद देवी पायी संतांची या संतांची रवीचे मदले